प्रथमपासून त्यांचं होतंच वाचन म्हणून वगैरे. त्यामध्ये मग माझ्या स्वासानंतर आमची चर्चा वगैरे खूप व्हायची ज्ञानेश्वरीवरती. ते खूप म्हणजे डीपमध्ये जाऊन आम्ही तलस्पर्शी एखाद्या ओवीचं चिंतन करायचं. काही ओव्या अशा होत्या की तिथं समाधान व्हायचं नाही आपल्याला, तो भावार्थ पाहिल्यानंतर ज्ञानदेवांचा. म्हणजे संतांचं हृदय कसं असतं की संतांच्या हृदयात ही समता भरलेली आहे परिपूर्ण. त्यामुळं असं वाटायचं की ज्ञानदेव जणू काय न्याय देत नाहीत का, म्हणजे विषमतेला पुरस्कार देतात का, समतेला न्याय देत नाहीत का, अशा काही ओव्या ज्या द्यायच्या त्यावेळी आम्ही त्याच्यावरती सखोल चिंतन करायचो. म्हणजे त्याच्यातून एक असा अभ्यास निर्माण झाला, कारण ती दृष्टी प्राप्त होते. सतत चिंतनानं सतत विचारानं एक दृष्टी प्राप्त होते. मुळातच अंतरामध्ये जर समतेची दृष्टी असेल तर विषमता खटकते आपल्याला. जसं आता भगवंताचं वर्णन केलेलं आहे, उंच नीचे काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या. हे जसे भगवंताचं वर्णन केलेलं आहे तुकोबारायाने, ज्ञानदेवांचं हृदयसुद्धा ते वास्तविक आता स्वतः विसरून गेले आहेत की याती कुळ माझे गेले हरपुणी. म्हणजे माझं याती कुळ मला विचारू नका. कोणी तू विचारलं असेल कदाचित, अरे ज्ञानदेवा तू ब्राह्मण आहे, जे काय करतोय, कशाला हे भांडार फोडतोय ज्ञानाचं, सगळ्यांना प्रेम समता आपलंसं म्हणतोयस हां, आणि अशा पद्धतीने तू भाष्य करतोयस गीतेवरती, असं विचारल्यानंतर त्यांचा उत्तर म्हणून मी म्हणतोय. मग माझा असा भाव आहे की ज्ञानदेवाने उत्तर दिलं असेल की तुम्ही मला आता ज्ञानदेव ब्राह्मण म्हणून बघू नका. म्हणले काय की याती कुळ माझे गेले हरपोनी त्रिरंगा वाचुनी आणून. किती शिकवालं माझं वेगवेगळा, कशाला सारखं शिकवायचं आहे, तू ब्राह्मण आहे ब्राह्मण आहेस तू, ते आता मला शिकवू नका. किती शिकवालं माझं वेगवेगळा. हां, मी तव गोवळा रातली, मी आता रत झालेलो आहे त्या गोवळ्यामध्ये, म्हणजे भगवान श्रीकृष्णामध्ये विरत झालेलं आहे, तल्लीन झाले. आणि भगवान श्रीकृष्णांचं एक असं पात्र आहे या म्हणजे भारतामध्ये आपल्या, की खरी क्रांती म्हटलं वेदमंथन उपनिषद चिंतन करून सार आणणे, असार सगळं काढून टाकून फेकून देणं, बाह्य कर्मकांड म्हणतो आपण, फेकून द्यायचं काम प्रथम कोणी केलं असेल. आणि श्रीकृष्णसुद्धा गुरुकुलात राहिलेले, तुम्हाला माहीत असेल त्यांच्या गुरूंचं नाव सांदीपनी होते. म्हणजे सांदीपनी आश्रमात राहिले म्हटल्यानंतर त्यावेळी सर्व वेदोपनिषदांचं गुरुकुलात अध्ययन झालं असेलच. सर्व विद्या प्राप्त करत असताना अध्यात्मविद्या, त्यांचंच असं वचन आहे की अध्यात्मविद्या विद्यानाम, हे सकलही विद्यामध्ये विद्या आध्यात्मिक ही श्रेष्ठ, पावन सर्वोत्तम ज्ञान हे गुह्या माझी वरिष्ठ. प्रत्येक अध्यायाला बोललो का इति गुह्यतमं शास्त्रम मिदमुक्तम मयानघ. अशा प्रकारे हे सार जे आहे, रहस्य जे आहे, गुह्य काय आहे, तर ते कृष्णाने परिपूर्ण अनुभवल्यामुळं त्यांच्या दृष्टीसुद्धा कधीही विषमता नव्हती. तीच दृष्टी ज्ञानदेवांना प्राप्त झाली होती. वास्तविक आता आपण उपजताची ज्ञानी जे म्हणतो, उपजताची ज्ञानी तसा कोणी जन्माला येत नाही आहे, पण ज्ञानदेवांना आपण म्हणतो उपजताची ज्ञानी, हे वर्म जाणून आले लोटांगणी सांगत. मी तो उपजताची गुण जो ज्ञानाचा आहे तो मी अनुवंशिक मानतो. कारण विठ्ठलपंत जे होते ते ज्ञानसंपन्न होते, विरक्त होते, आणि विरक्ती वाचून ज्ञानाची तगण्याची नाही, ज्ञानोबांचंच एक वचन आहे. विरक्त असल्यामुळे ज्ञान त्यांच्या ठिकाणी स्थिरावलेलं होतं, बोध स्थिरावलेला होता. आणि तो अनुवंशिक गुण कदाचित तुकोबारायांच्या सिद्धांताप्रमाणे काय शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं झालेलं आहे. आणि त्यामुळे ती दृष्टी प्राप्त विठ्ठलपंत रुक्मिणी हे पवित्र अशा म्हणजे माता पित्याच्या पोटी ज्ञानदेवांचा जन्म असल्यामुळे ती दृष्टी त्यांना बालपणीच असल्यामुळे मग गीतेमध्ये त्यांना मग काय निवडायचं. आता हे सगळी विषमता, हे धर्ममार्तंड धर्मसूर्याने दिलेल्या सगळ्या देहांत पराशरीच्या शिक्षा, त्यांच्या आईवडिलांनासुद्धा त्याची झळ बसली, ते तुम्हाला माहीत आहे. त्यामुळं धर्मसंकीर्तन करावं असं वाटलं ज्ञानदेवाला. मग कुठला ग्रंथ निवडावा, तर अगोदर श्रीकृष्णाने सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनहा पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत. हे दुग्धामृत जे आहे सर्व वेदोपनिषदाचं मंथन करून कृष्णाने ह्या दिलेलं, अर्जुन म्हणजे वत्स पार्थाच्या निमित्तानं, अर्जुनाच्या निमित्तानं हे दिलेलं, तोच ग्रंथ निवडला. कारण तोच तसा होता की ज्याच्यामध्ये सर्वांना न्याय दिलेला आहे, समतेला न्याय दिलेला आहे. मी खरा धर्म काय आहे हे सांगितलेलं आहे, प्राप्त कर्तव्य काय आहे हे सगळं सांगितलेलं आहे. आणि म्हणून ज्ञानदेवानी गीता निवडली. गीतेवरती अनुवाद आहे, भाष्य आहे, त्याच्यावरती सुद्धा मध्यंतर तुम्हाला माहीत आहे गोविंदगिरी स्वामी होते, त्यांनी ते
म्हणले फक्त जो समर्थांचा दासबोध हाच फक्त ग्रंथ म्हणण्यालायक आहे, बाकी सगळे भाष्य आहेत, स्फोट आहेत. असं वाटतं किती म्हणजे अजून सुद्धा हा जो अहंकार आहे म्हणजे हा गेलेला नाही हे त्याचं निदर्शन आहे. प्रत्यक्ष आपण पाहतोय म्हणजे एवढं संतांनी करून ठेवलं आहे. एवढी महाराष्ट्रात संता अनुभवपूर्ण वाणी आहे संतांची, पण तरीसुद्धा अजून दृष्टी जी आहे ती काय म्हणतात ना की ती एखादा म्हण आहे ती ग्रामीण भागामध्ये, सुंब जळला पण पीळ जळला नाही. म्हणजे एक सुंब म्हणून असतो बघा, ते असे वळतात, हां तो जळला पण त्याचा पिळा अजून तसा दिसतोय. तसं एवढं संतांनी जाळून तुमचं का केला अहंकार, तरीसुद्धा तुमचा तो पीळ दिसतोय जाळून. कधी कधी वक्तव्य येतातच. आणि हे म्हणून आता जे वादन काय, आता मी इकडे ह्या 15 दिवस असल्यामुळे मला काय माहिती आहे महाराष्ट्रात काय चाललं. इथंच ऐकायला मिळालं की घुसखोरी वगैरे, आणि खरीच आहे. आणि घुसखोरांना हाकललं पाहिजे. हे पुन्हा पुन्हा हे काम संतांनी जे केले ते परत करायची पाळी आलेली आहे. आता जो माझा ग्रंथ आहे अपरोक्षानुभूती अर्थात भक्तिप्रकाश ग्रंथ, ते लोपवलं गेलेलं आहे. तुम्ही मूळ प्रक्रिया जी आहे तत्वसाक्षात्काराची, परमेश्वराच्या अनुभवाची, बोधाची, आणि ज्ञानदेवानी स्पष्ट म्हटलेलं आहे हे कुणाला फळाला येणार, तर जो क्रमयोगिया मिळे, जो क्रमयोगानं मला मिळालेला आहे त्यांनाच हे फळाला येणार आहे. मग एवढं सुंदर लिहिलेलं असताना सुद्धा तुम्ही क्रमयोगी त्या 4 भक्तांचा मानत नाही. अर्थ जिज्ञासू, अर्थार्थी, ज्ञानी, त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप उंच अवस्था आहे. आणि एका देहाच आहे, एका देहात हा क्रमविकास आहे. अर्थ नंतर जिज्ञासू, जिज्ञासू नंतर अर्थार्थी, अर्थार्थी नंतर ज्ञानी, आणि ह्या क्रमयोग्यालाच ते फळाला येणार आहे. एवढं असताना तुम्ही 4 भक्त वेगळे करून टाकले आहेत, देहानं सुद्धा वेगळे करून टाकलेले आहेत. पण तेव्हा कुणी एवढे पारमार्थिक महाराष्ट्रात चिंतक, अभ्यासक म्हणतो आपण, संत वाङ्मयाचे अभ्यास, कुणाच्याही डोक्यात काय प्रकाश पडत नाही. आणि त्यावरती सुद्धा दादांचं माझं चिंतन झालेलं आहे. आम्ही रात्र बसायचो. जरी मी माझा भामचंद्राचा संघर्ष त्याच्यावर चालू होता, तिथेही आमचे आरेखन नकाशे चालूच होते. डोंगर ॲक्च्युली हाय कसा, मग 4 गावचे नकाशे, आणि दादानेच मला तिथे रिड्यूस करून कल्पना करून पुरातत्वकडे आम्ही सादर केलेलं आहे. आणि तिथं मग उर्वरित वेळामध्ये आम्ही ज्ञानेश्वरीचं चिंतन करायचो, ओव्यामधली विसंगती काढायचो, आणि त्यातून मग त्यांना प्रेरणा आणि स्फूर्ती धारणा झालेली. आणि असं सुंदर त्यांनी सुबोध अशा प्रकारे ज्ञानेश्वरीचा भावार्थाचं लिखाण केलं आहे. मला वाटतं 1-2-3 वेळा त्यांनी ते रिपेटिंगसुद्धा त्याला असं केलेलं आहे. आणि तो प्रकाशनाच्या वाटेवरती आहे लवकरच. असे जे वक्ते आज आपल्याला लाभले आहेत. एक सन्मित्र माझे चिंबळी गाव आहे आळंदीजवळ, आणि साखरचंद महाराज आहेत, बरेच मंडळी आज आलेले आहेत. कदाचित आपले कुरकुंडीकर आहेत मित्र, काळे महाराजांची तिथं पाय थकल्यामुळे ते तिथंच थांबलेले आहेत. भरपूर लोक आलेले आहेत बाहेरून काय. आणि हे अंतरंगही आहे, हे सगळं एक काहीतरी जाणलेलं आहे, काहीतरी निश्चय आहे, काहीतरी आनंद आहे. त्या बोधामध्ये आपण सर्वजण हा आनंद घेत आहोत. त्या एक चिंतन म्हणून म्हटलं आपल्याला हे मांडणं, हे सांगणं आवश्यक आहे. त्यात ज्ञानेश्वरीसुद्धा चिंतन होणं आवश्यक आहे, ज्ञानसत्र होणं आवश्यक आहे. आणि तुम्हाला एक सांगतो की एक मधला कालखंड होऊन गेला, अभ्यासक विद्वान महाराष्ट्रात खूप होऊन गेले. त्यावेळी त्यांचे परिसंवाद व्हायचे, एकत्र यायचे, आणि असे ग्रंथसुद्धा मला वाटते प्रकाशित झालेले आहेत की एकत्र परिषदा भरायच्या एखाद्या ग्रंथावरती. ज्ञानदेवांचं काय अद्वैतवाद का चिद्विलासवाद, नेमकं त्याच्यावरती परिषदा भरायच्या, आणि त्यांचे ते लेख प्रकाशित व्हायचं. आज ते सगळं बंद झालेलं आहे. जो तो स्वतःला शहाणा समजतो, स्वतः सांगतोय तेच खरं आहे, आणि म्हणूनच प्रत्येकाने तडाखा लावलाय. तो मागंही बघायला आणि इतरांकडे सुद्धा बघायला त्याला वेळ नाही. त्याला वाटते माझंच खरं. अशा कालखंडामध्ये आपला बी जन्म झालेला आहे, पण आपल्यालाही राहत नाही. आणि आम्ही म्हणत नाही माझं खरं, मी म्हणत नाही माझं खरं. अरे संतांनी जे अगोदर सांगितलेलं आहे ते तुम्ही लोपवलेलं आहे, ते जरा बघा. ते गीतेच्या चतुर्विधचे 4 भक्तांचा प्रवास 7व्या अध्यायात आहे, 18व्या अध्यायात आहे. 18व्या अध्यायात भागवताचं वर्णन केलं आहे. हेच म्हणले भागवताच्या निमित्तानं मी अर्जुला मयी संजायते भक्ती कोण्या अर्थेस्य अवशिष्यते, कोण्या भावार्थानं ही भक्ती संभवते. 18व्या अध्यायात भागवतात आले, त्याने तरी खरपूस एवढा समाचार घेतलेला आहे. जो कोणी म्हणेल ना अर्थाचा तो रोगग्रस्त पीडित आहे, किंवा अर्थातीचा द्रव्याची कामना करणार तो मंदबुद्धी आहे. म्हणजे तुम्ही इथे एवढ्या जेलमध्ये टाकण्याच्या लायकीच्यात मत्तीमंद आहात का तुम्ही एवढे, तुम्ही असा अर्थ लिहित आहे. पण आरशासारखा स्वच्छ ग्रंथ ज्ञानेश्वरी आहे, भागवत आहे, तुम्ही पारायण करता महाराष्ट्रात. तुम्हाला साधा भावार्थ करून नाही संतांचा. संत तुमचं ताडण करतात, अंतर्मुख करतात. अरे असा कसा काय अर्थ लावलेला आहे अर्थाचा, रोगग्रस्त पीडित. बाकी आहे की जग पडले की अज्ञानात, ते म्हणते त्याला काय माहीतच नाही, ते मागत बसले की देवा मला बरं करे. पण तू भक्त म्हणून जे
गणना तुमची आहे, त्या भक्तामध्ये तुम्ही बसतच नाही. ज्ञानदेवानं झाडावं लागलं की ये रे ते जोडती किरटी तयांची भजने भोगासाठी, जे आशा तिमिरे दृष्टीविषयी अंध झाले, हे जोडू पाहतात मला, आणि त्यांना मी कसा कळणार नाही, कसा दिसणार आहे. मग ह्या एवढ्या स्वच्छ ओव्या असताना सुद्धा तुम्ही, म्हणजे ज्ञानदेवाने हे असं सांगण्याचं कारण काय असावं? मग भक्ताची व्याख्या काय? मग अर्थ जिज्ञासू अर्थात ज्ञान, याच्यामध्ये काही क्रमयोग आहे, पायऱ्या आहे, स्टेप बाय स्टेप उंच भगवंताच्या स्वरूपात जाण्याच्या, अनुभवण्याच्या, त्या मी प्रक्रियेने त्याला जोड देऊन संत वैष्णवाचे दिलेलं आहे. त्यामुळे मी कुणी विशेष आपले म्हणतात ना, आपले चैतन्य महाराज कुठे गेले, मी कुणी शहाणा आहे हे असातला भाग नाही काय. पण जे दिसलं आणि अनुभवलं, आणि तुम्हाला खरं सांगू, तेवढी काही मला दृष्टी नव्हती संत वाङ्मयाचं म्हणजे अवगाहन करावं, त्यात डुबावं. मी काय साहित्यिक नाही, मी पंडित नाही, किंवा असा शब्दप्रभू नाही, काय नाही. पण माझ्या अंतरात जी आर्तता होती ती माझ्या ऐकून आली होती. कारण मला एकदा स्वप्न पडलं होतं भंडाऱ्या डोंगरावरती. असं स्वप्न पडलं की आई आर्ततेनं आपल्या सखीला, मैत्रिणीला विचारली, बाळ माझा भेटेल का गं, कुठे गेलेला आहे, अजून आला नाही काय. मला बघा हां, 1 वर्षानंतर स्वप्न होतं भंडाऱ्यामध्ये, आणि मी खूप रडलो त्यावेळी ते स्वप्न होतं. मी आईला दुःखी देऊन आलेलो आहे की काय, म्हणजे आईच्या इच्छेविरोधात आलेला आहे. तर इच्छा नव्हती माझं शिकावं, शहाणं व्हावं असं आईला वाटायचं. आणि असाच मी विरोध तुमच्या कॉलेजमधून आल्यामुळं भंडाऱ्यामध्ये त्या गुफेमध्ये झोपल्यानंतर मला स्वप्न पडलं, आणि त्याची आर्तता आईची मी स्वप्नात पाहिली. आणि पाहिल्यानंतर म्हटलं, मग हीच आर्तता भगवंताप्रती असणार आहे. कधी भेटेल भगवंत, तुम्हाला कधी भेटणार? आणि अशी वचनं आहेत, तू जर भेटणार असेल तर मी अग्नीत प्रवेश करू का, ककड्यावरून उडी टाकू, अशा अभंग आहे तुकोबारायांचे. आणि माझी स्थिती ती झाली होती ॲक्च्युली त्यावेळी. आणि ही आर्तता ऐकून शिकलो. आणि अशा पुढे आर्ततेतूनच मग पुढे जिज्ञासा. मग भगवंत म्हणतात की मी त्याच्या चित्तात जिज्ञासा प्रकाशन करतो, आणि जिज्ञासेनंतर मग स्वाभाविक तो जाणून घेतो तत्व काय आहे, कसं आहे परमात्म्याचे स्वरूप, आणि त्या अनुसंधानात राहतो, आणि असं अनुसंधानात साक्षात्कार होतो. त्यालाच पुढे ज्ञानी म्हटलेलं आहे. असा तो मी एक प्रयत्न केला आहे अप्रत्यक्ष अनुभूतीमध्ये. तर हा सगळा प्रवास माझा चालू असताना मग त्याचं दादांच्यावर बसून, आणि ह्या श्लोकावरती सुद्धा आम्ही चिंतन केलं. असं बरेच आहेत, पण दादांनी बऱ्याच ओव्यांचं काही सुंदर समन्वय असा भावार्थ लावलेला आहे. तर असं आपण जास्त विस्तार माझा झाला बोलण्याच्या नादामध्ये, तर मी थांबतो. आणि अशा एका चिंतकांचं जे अंतर्मुख करणार आहे अध्यात्मशास्त्री हे अंतरंगाची अधिकारी, एरवी वाक्चातुर्य होईल सुखिया, म्हणजे वाणीच्या चातुर्यानं सुखी होणं, त्याला काय ज्ञानदेव मान्यता देत नाहीत. तर अंतर्मुखतेनं अध्यात्म अनुभवायचं आहे. तर असा एक प्रवासी आपण आहोत सर्व, आणि आपण चिंतन ऐकूया. रामकृष्ण. आपण भजन